राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील सागरी मासेमारी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्याच अनुषंगाने मच्छीमार आपल्या बोटी ज्या आहेत त्या समुद्रकिनारी साकारून ठेवताना पाहायला मिळतात। काही मच्छीमार जे आहेत ते समुद्रात गेले होते, ते आपल्या बोटी ज्या आहेत त्या समुद्रकिनारी आणून अशा पद्धतीने साकारून ठेवतानाचं चित्र सिंधुदुर्गातील किंवा कोकण किनारपट्टीवर विविध समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी मच्छीमार जे आहेत त्या आपल्या ज्या बोटी मोठ्या बोटी आहेत त्या मोठ्या बोटी समुद्रकिनारी नेऊन अशा पद्धतीने साकारून ठेवण्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं असेल तर 1 जून ते 31 जुलै असा 61 दिवसाचा कालावधी जो आहे तो त्या कालावधीत मासेमारी जी आहे ते पूर्णपणे बंद असणार आहे आणि या कालावधीत मासे जे आहेत ते बीज उत्पन्न आणि संवर्धनाचं काम करतात। त्यामुळे शासनाने हा बंदी कालावधी घातलेला आहे। याच काळात मच्छीमार आपल्या ज्या बोटी आहेत त्या समुद्रकिनारी किंवा अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी साकारून ठेवतात त्या ठिकाणी त्या बोटींवर रंगोरंगटी असेल किंवा बोटींची इतर जी कामं असतील ती कामं करत असतात। मात्र शासनाने जो बंदी कालावधी घातलेला आहे या बंदी कालावधीत जर मच्छीमारांनी आपल्या बोटी समुद्रात नेल्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने दिलेले आहेत। एकंदरीत जर पाहिलं असेल तर 1 जून ते 31 जुलै या कालावधीत समुद्र हा खवळलेल्या स्थितीत असतो, समुद्रात वादळी वारे चालू असतात आणि याच अनुषंगाने कोणतीही हानी होऊ नये याच पार्श्वभूमीवर शासनाने हा बंदी कालावधी घातलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।